रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या मालकीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेलं काम आता अखेर 100% पूर्ण झालं आहे. शासनाकडून मंजूर झालेल्या 16 कोटी रुपयांच्या भरीव निधीतून या धरणाच्या नूतनीकरणाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला असून आता केवळ पाणी पुरवठ्याची पाईपलाईन जोडणं आणि धरणातील गाळ काढण्याचं काम शिल्लक राहिलं आहे. ही उर्वरित कामं येत्या काही दिवसात संपणार असून यावेळी रत्नागिरीकरांना दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या संकटातून कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून पानवल धरणाच्या मुख्य भिंतीला तडे गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत होती. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा राहत नसे आणि लाखो लिटर पाणी वाया जात होतं. शहराच्या पाणी पुरवठ्यावर होणारा हा गंभीर परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने त्याच्या दुरुस्तीचा आराखडा तयार केला होता. जलसंपदा विभागानं हे आवाहन पेलत धरणाचं मुख्य काम पूर्ण केलं असून गळती आता पूर्णपणे थांबली आहे. सध्या धरणाची मुख्य भिंत सुरक्षित करण्यात आली असून स्थापत्य विभागाचं काम पूर्ण झालं आहे. आता केवळ धरणातील साठलेला गाळ उपसणं आणि मुख्य पाणी पुरवठा वाहिनी जोडण्याचं तांत्रिक काम प्रगतीपथावर सुरू आहे. ही कामं पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचं नियोजन प्रशासनानं केलं आहे. या दुरुस्तीमुळे यंदाच्या पावसाळ्यात हे धरण आपल्या पूर्ण क्षमतेनं भरलं जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा रत्नागिरी शहरातील उंचावर असलेल्या भागांना आणि सखल भागांना होणार आहे. आतापर्यंत उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणी कपातीला सामोरं जावं लागत आहे, परंतु आता पाणी साठवण्याची क्षमता पूर्ववत झाल्यानं हे संकट टळणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.